आज़ादी बचाओ न्यूज़ चैनल में सभी दर्शकों का स्वागत है। सोलापुर शहर पूनम गेट के पास आज सोमवार 23 दिसंबर 2024 को सोलापुर राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी शरद चंद्र पवार की ओर से गृह मंत्री अमित शाह जी के विरोध में आंदोलन किया गया। इस समय राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी शरद पवार के पदाधिकारी व कार्यकर्ता बड़ी संख्या में उपस्थित थे। या स्वतंत्र भारताचा संविधान लिहिलं, त्या संविधानाला 75 वर्ष पूर्ण होत असताना या भारताचे जे संविधान आहे, संसद आहे, त्या संसदमध्ये भारताचा जो गृहमंत्री आहे मनुवादी RSSचा बच्चा, बजरंग दलाचा जो बच्चा, तो संसदेमध्ये संविधानावर बोलत असताना त्यांनी जो वाक्य वापरलेलं आहे, आंबेडकर 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 आंबेडकर, हे फॅशन आहे। आपण जर आंबेडकर आंबेडकर बोलण्यापेक्षा भगवान भगवान जर बोलला असतं तर तुम्हाला मुक्त मिळालं असतं की स्वर्ग मिळालं असतं। अशा प्रकारचं स्वर्ग या गृहमंत्र्यांनी आम्हाला शिकवू नये। कारण बेटा तू जिवंत आहे, तू स्वर्ग कधी बघितला आणि नरक कधी बघितलाय त्याचा पहिल्यांदा आम्हाला खुलासा करण्यात यावा। आंबेडकर आंबेडकर म्हणजे बेटा तुझ्या देवाचा बापाचा बाप आमचा महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहे। कारण या देशातल्या हजारो वर्ष बहुजन 6,500 जातीवर अन्याय अत्याचार होत होते। तुम्ही अन्याय अत्याचार मनुस्मृतीच्या माध्यमातून आमच्यावर अन्याय अत्याचार करत होतो। या देशामध्ये गायला भाकर देत होते, मुंगीला साखर देत होतं, निसर्गाचं जो पाणी होतं त्या पाणी बी आम्हाला मिळत नव्हतं। मंदिरामध्ये गेले तर विटंबना होते, ते आम्हाला कोणी शिवून घेतं। पण ज्या महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे संविधान लिहिलं, या संविधानाच्या माध्यमातून आज 6,500 जातीचा मान सन्मान घेण्याचं काम या संविधानाच्या माध्यमातून केलं आहे। कशा पद्धतीने आंदोलन केलं? फोटोचं विश्लेषण सांगा, काय वेगळं हे जे फोटो जे आहे, हे भारताचा जो गृहमंत्री आहे अमित शाह हा भारताचा गृहमंत्री आहे। गुजरात मधला तडीपार आहे, तो 2.5 वर्ष गुन्हेगार जेल भोगून आलेला आहे। त्याची जे वागणूक बघितली अभ्यास नाही, मनुवादी आहे, बजरंग दलवाला आहे, त्याची जर वागणूक जी बघितली त्याचे विचार जे आहे हे डुक्कर सोवर सारखे आहेत। म्हणून सोवराच्या त्यांना आम्ही उपमा दिलेला आहे। सोवराचं तोंड लावून आम्ही त्याच्या प्रतिमेचा निषेध करत आहे।